प्रति बुधवारप्रमाणे आजच्या बुधवारी देखील बायबल स्टडीसाठी आपण उपस्थित झालेलो आहोत. या अध्ययनासाठी सन्मान्य डॉक्टर रेव्हरंड जी जयकर पाळक साहेब आपल्याला मार्गदर्शन करीत आहे. सोबतच एस ए चर्च नंदुरबारच्या द्वारे हा अभ्यासक्रम सोबतच हे अध्ययन आपणा सगळ्यांसाठी दिलं जात आहे. प्रभू देवबाप आपली आत्मिक वाढ याच्याद्वारे करो. जे एस एमचे आम्ही पाळक वर्ग आहोत सगळ्यांना देवबाप मंडळीच्या उन्नतीसाठी या अध्ययनाचा उपयोग करून घेऊ. सोबतच जे आपण ऑनलाईन विविध क्षेत्रामधून या अध्ययनाचा लाभ घेत आहात, प्रभू देवबाप आपल्याही आत्मिक जीवनामध्ये याची वाढ करो. आजच्या अध्ययनाला आपण सुरुवात करूया. आज आपण प्रगटीकरण यावर मनन करणार आहोत, अध्ययन करणार आहोत व त्यातील महत्त्वपूर्ण बारकावे आपण समजून घेणार आहोत. या सर्व अध्ययनाला प्रार्थनापूर्वक प्रभूच्या हाती आपण समर्पित करूया. प्रार्थना करू. आमच्या दयाळू प्रभू, या सुदीन सकाळसाठी आम्ही तुझी स्तुती करतो. पवित्र वचनाचं मनन अध्ययन करण्यासाठी आज आम्ही या ठिकाणी जमलेलो असताना आम्ही डॉक्टर रेव्हरंड जी जयकर पाळक साहेबांसाठी आभार मानतो. त्यांना दिलेल्या सेवेच्या प्रदीर्घ अनुभवासाठी व अध्ययन करण्याच्या कृपेसाठी आम्ही धन्यवाद देतो, कारण की प्रभू त्यांच्याद्वारे तो आम्हाशी बोलत आहेस. आज आम्ही अतिशय महत्त्वपूर्ण अशा विषयांवरती मनन चिंतन आणि अध्ययन करणार आहोत. ते शिकवण्यासाठी पाळक साहेबांना लागणारी शक्ती बळ दे, बोलण्यासाठी लागणारी कृपा आपल्या स्वर्गीय भांडारातून दे व आजची होणारी ही जी बायबल स्टडी आहे ती अतिशय चांगली आणि आशीर्वादित होऊ दे. ऑनलाईन जे आमचे प्रियजन बघत आहे सगळ्यांना आजच्या ऑनलाईन सभेचा लाभ तू दे. सारा आदर मान महिमा प्रभू तुला असो. प्रार्थना प्रभू येशू ख्रिस्ताच्या गोड आणि सुमधुर नावात केली म्हणून तू ऐक. आमेन. मी आपल्या सगळ्यांच्या उपस्थितीमध्ये डॉक्टर रेव्हरंड जी जयकर पाळक साहेब आपलं स्वागत करतो व आपणाला विनंती करतो की आपण पुढील वेळ अध्ययनासाठी घ्यावात. गुड मॉर्निंग टू एव्हरीवन. आजच्या सकाळी प्रभू येशू ख्रिस्ताच्या नावात आम्ही आपलं स्वागत करतो. देवबापाची कृपा आणि दया आपणावर राहो. आणि आज आपण बुधवार असल्याने येणारे 40 दिवस उपवास आणि प्रार्थना करणार आहोत, चिंतन मनन करणार आहोत, आपल्या स्वतःची आपण तपासणी करणार आहोत. स्वतःला आपण खेद आणि काही वेळा ताण देणार आहोत, यासाठी की आपली सुधारणा व्हावी, आपण अधिक पुढे जावं, आध्यात्मिक जीवन आपलं संपन्न व्हावं आणि प्रभू येशू ख्रिस्ताच्या ओळखीत व ज्ञानात आपण वाढावं. म्हणून हे दिवस परमेश्वर आपल्या सर्वांसाठी आशीर्वादित करो. ही जरी परंपरा आहे तरी काही परंपरा चांगल्या असतात आणि त्यांचा वापर जर चांगल्या प्रकारे केला तर आपण त्याचा आनंद आणि आशीर्वाद घेऊ शकतो, यात मला शंका वाटत नाही. आणि जर उपवास आणि प्रार्थना करून देवाला विनवणी करणे, त्याला शरण जाणे, पश्चाताप करणे, नव्याने जगणे, त्याची कृपा मिळवणे, आपल्या स्वतःसाठी, आपल्या परिवारासाठी, आपल्या कामकाज आणि व्यवसायासाठी, आपल्या बंधू भगिनींसाठी, देशांसाठी आपल्याला जर ह्या दिवसामध्ये देवाला गळ घालता आली तर न जाणो देव आपल्या कोणाच्या प्रार्थना ऐकून दया करेल आणि अनेकांचा बचाव या आपल्या प्रार्थनांमुळे होईल. आणि म्हणून देव करो की हे दिवस आपले पूर्ण होवोत. या पलीकडे आपण जा, शास्त्र वाचा, प्रार्थना करा, मध्यस्थी करा. देव तुम्हाला आशीर्वाद दिल्याशिवाय राहणार नाही आणि तुमच्या प्रार्थनांमुळे इतरांनाही, आम्हालाही, मला आशीर्वाद मिळाल्याशिवाय राहणार नाही. देवाचे आम्ही आभार मानतो की आम्ही एकत्रित्या या दिवसापर्यंत 26 पुस्तके नवीन कराराची आपण थोडंसं गोषवार घेतला, थोडं मार्गदर्शन घेतलं आहे आणि देवाने आपल्याला ही कृपा दिली. त्याचे आपल्याला व्हिडिओज आणि आपल्याला नोंदी लेखी स्वरूपामध्ये PDF फॉर्ममध्ये दिलेल्या आहेत. त्याचं संकलन करा, त्याला वापरा, आपली सेवा शिक्षणाची वाढवा, घडवा आणि पुढे जा. विशेषतः आज आपण प्रगटीकरणातून प्रारंभ करणार आहोत आणि देवाने कृपा दिल्यास
या महिन्यामध्ये किंवा येत्या महिन्यामध्ये जे बुधवार येतील शक्यतोवर आपण प्रगटीकरणाला थोडा व्यवस्थित वाचन करू, अभ्यास करण्याचा प्रयत्न करू, त्याचे तत्त्व जे आहेत अभ्यासाचे ते समजण्याचा प्रयत्न करू. म्हणून आज सकाळी जास्त वेळ न घालता काही वचनं मी वाचतो. पहिल्या अध्यायातल्या पहिल्या 3 वचनांकडे आपण लक्ष केंद्रित करू आणि प्रस्तावना म्हणून आजचा तास आपण थोडं एकत्रितरित्या घालवू. आपणास PDF आजच्या अध्ययनाच्या नोंदी दिल्या आहेत. त्या नोंदी आपण वाचू शकाल, आपण बघू शकाल आणि जर काही आपणास प्रश्न असतील तर आपण विचारू शकता. आतापर्यंत 1-2 जणांनीच फक्त मला काही विचारणा केली. मी असा विश्वास धरतो की जे मी तुम्हाला साहित्य देत आहे ते तुम्हाला लक्षात येत आहे, त्यामुळे प्रश्न विचारलेच पाहिजे असं काही नाही. कदाचित या अध्ययनामुळे तुमच्याकडे असणाऱ्या प्रश्नांची उत्तरं तुम्हाला मिळत असावीत असा माझा काय आशा आहे. आणि म्हणून जे काही आहे ते तुम्हाला AC चर्च नंदुरबारतर्फे मला दिलेल्या आदेशानुसार मी करीत आहे आणि ते माझी सेवा, माझा भाग आहे आणि मला त्याचा आनंदसुद्धा मिळतो. म्हणून आज सकाळी प्रगटीकरणाचं पुस्तकाकडे वळताना नवीन कराराचं शेवटलं पुस्तक पहिली 3 वचनं मी वाचतो. लेखक योहान काय म्हणतो की येशू ख्रिस्ताचे प्रगटीकरण. जर आपल्या बायबलमध्ये हे शब्द बघितले आपण तर माझ्या सुधारित आवृत्तीमध्ये बोल्ड आहे, ठळक मोठ्या शाईने लिहिलेले हे शब्द आहेत. आणि जर तुम्ही नवीन करार वाचला असेल तर अशा शब्दांनी एखादं वचन सुरू झालं किंवा संपलं असं तुम्हाला आढळणार नाही. हे लक्षात घ्या. हे फार महत्त्वाचं वाक्य आहे. येशू ख्रिस्ताचे प्रगटीकरण 2 टिंब. तिथे लेखक थांबतो असा त्याचा अर्थ आहे. आणि त्याचा अर्थ असा, तो काय म्हणतो, जे 2 टिंब प्रगटीकरण 9 याच्या पुढे आलेले आहेत, त्याचा अर्थ आहे कोणीतरी काहीतरी सांगत आहे. काय सांगत आहे की लेखक म्हणतो हे येशू ख्रिस्ताचं जे प्रगटीकरण आहे त्याला देवाकडून झाले. ज्या गोष्टी, पुन्हा बघा, ज्या या शब्दावर वरती अवतरण चिन्ह आहे, एकेरी आहे. 2 प्रकारचे अवतरण चिन्ह येतात, एकेरी आणि दुहेरी. तेथे ज्या या शब्दा अगोदर एकेरी अवतरण चिन्ह आहे आणि ते इथे असं लिहिलेलं की ज्या गोष्टी लवकर घडून आल्या पाहिजेत त्यावर पुन्हा अवतरण चिन्ह आहे. तर जे आपण पवित्र शास्त्र वाचक आहोत, अभ्यासक आहोत, प्रचारक आहोत आणि आपण विद्वान मानतो, चांगली गोष्ट आहे. परंतु हे जे व्याकरण आहे, लेखनाच्या पद्धती आहेत, साहित्य जी रचना आहे ना, त्याकडे समजल्याशिवाय पुढे जाऊ नका, एकदम उडी मारू नका. ते तुम्हाला थांबवतं. तिथून सुरुवात झालं आणि त्याला हे अवतरण चिन्ह थांबलं है ना. कसं वाचू आपण, ज्या गोष्टी लवकर घडून आल्या पाहिजेत त्या. लेखक आता उद्देश सांगतो की त्या गोष्टी आपल्या दासांना दर्शविण्याकरिता हे झाले. त्याचा उद्देश तो सांगत आहे. आता प्रगटीकरण झाले, देवाकडून झाले, ज्या गोष्टी लवकर घडून आल्या पाहिजेत त्या आता आपल्या दासांना दर्शविण्याकरता हे झाले. शब्दप्रयोग आहे दर्शविणे. सांगणे नाही, माहिती नाही, दर्शविणे. म्हणजे काय अर्थ आहे मग तिथे ते मी सांगतो तुम्हाला. पण ते दर्शविण्यासाठी झालेले आहे.
दर्शवण्यासाठी म्हणजे दाखवण्यासाठी. तुम्ही आणि मी डोळ्यांचा वापर करावा आणि ही चित्रे आपल्या डोळ्यासमोर यावीच. त्या चित्रांद्वारे आपल्याला ज्ञान मिळावं म्हणून हे बघायला शिकावं यासाठी हे लिहिलं. वाचण्यासाठी नाही फक्त ना, बघण्यासाठी पण. आणि त्याने आपल्या दूताला पाठवलं. आता ही अजून एक मजेदार गोष्ट यामध्ये आहे. देव आहे, प्रभू येशू ख्रिस्ताचं प्रकटीकरण देव इच्छितो. तो योहानाला आपल्या प्रेषिताला जवळ करतो. ज्या गोष्टी व्हायला पाहिजे त्या सांगण्यासाठी आता तो काय करतो, एका दूताला पाठवतो आणि त्याच्याकडून आपला दास योहान याला कळविले. त्याने देवाच्या वचनाविषयी, लेखक जो आहे त्याने काय केलं आहे, देवाच्या वचनाविषयी, येशू ख्रिस्ताविषयी, म्हणजे त्याने जे जे पाहिले त्याविषयी साक्ष दिले. दोन गोष्टीविषयी शब्द आलेला आहे तिथे, देवाच्या वचनाविषयी आणि येशू ख्रिस्ताविषयी साक्ष दिली. कशाविषयी साक्ष दिली, जे जे पाहिले. मग आता त्याचा अर्थ आपल्याला अगोदरच्या वचनात आलेला शब्द तुमच्या लक्षात येईल. हे दर्शविण्याकरिता, आणि हे जेव्हा दर्शविण्यात आलं तेव्हा लेखकाने जे जे पाहिलं त्याविषयी साक्ष दिली असा त्याचा अर्थ आहे. म्हणजे लेखक म्हणतो की जे मी सांगत आहे तुम्हाला की तुम्ही पण बघा, तर त्याचं कारण हे आहे, मी स्वतः ते पाहिलं म्हणून. वचन 3, मग जर असं आहे तर ह्या संदेशाचे शब्द वाचून दाखविणारा, आता मी तुम्हाला वाचून दाखवत आहे, या संदेशाचे शब्द वाचून दाखविणारा. प्रकटीकरण अध्याय 1 वचन 3. ते ऐकणारे म्हणजे आता आपण, व त्यात लिहिलेल्या गोष्टी पाळणारे. 3 गट आहेत की ज्यांना देव आशीर्वाद देण्यासाठी आमंत्रण देत आहे. शब्द वाचून दाखविणारा जो असेल तो, ऐकणारे जे आहेत ते, आणि त्यात लिहिलेल्या गोष्टी पाळणारे हे धन्य. आता लेखक काय म्हणत आहे मग, या लेखांमध्ये देवाचं वचन आहे आणि येशू ख्रिस्ताविषयी लेख आहेत, दृष्टांत आहेत. आणि जर तुम्ही वाचून दाखवता तर ऐकणाऱ्यांना त्यातील गोष्टी पाळणे शक्य होईल. कारण हे पुस्तक काही गोष्टी पालन करण्यासाठी देण्यात आलेलं आहे, नुसतं वाचण्यासाठी नाही, नुसतं ऐकण्यासाठी नाही. मग जर असं आहे तर त्याचा अर्थ हा होतो की या पुस्तकामध्ये काही आपल्याला निर्देश आहेत, मार्गदर्शक तत्वे आहेत, काही आज्ञा आहेत, काही आपल्याला निश्चितपणे सांगण्यात आलेलं आहे की आपण ते करायला हवं. जर आपण वाचून दाखवत नाही, त्याचा अर्थ असा आहे की काही वेळेला अशा लोकांमध्ये, अशा समाजामध्ये, संस्कृतीमध्ये आपण असतो
की ज्यांची भाषा ही आपली भाषा नसते, किंवा त्यांच्याकडे ज्या भाषेत आपल्याकडे साहित्य आहे किंवा पवित्र शास्त्र आहे त्यांच्याकडे ते उपलब्ध त्यांच्या भाषेत नाही. मग अशा वेळेला काय करावं? ते कसं काय ऐकतील मग, आणि ते कसं काय पाळतील मग? मग आपलं काम काय की ठीक आहे, त्यांना ती भाषा येत नाही, माझं काय काम आहे, माझी जबाबदारी ही, मी त्यांना ते काय करायचं आहे, वाचून दाखवायचं आहे. वाचून दाखवण्याचं दुसरं कारण असं, काहींची दृष्टी मंद होते, त्यामुळे सुद्धा त्यांना वाचता येत नाही. नुसतं शिक्षणाचा अभाव आहे म्हणून नाही, साहित्य उपलब्ध नाही, परंतु दृष्टीसुद्धा त्यांची कमकुवत असू शकते. अशा वेळेला कोणीतरी त्यांना हे देवाचं वचन जे येशू ख्रिस्ताविषयी आहे ते वाचून दाखवणं आवश्यक आहे. तुम्ही असं कितीही बोललात, कितीही प्रवचनं केली, किती छान छान गोष्टी सांगितल्या, तर त्याचा त्यांना काय फायदा जर त्यांना देवाचं वचनच कळलं नाही आणि ख्रिस्तच समजला नाही, तर ते कसं काय पालन करतील? म्हणून आपण बऱ्याचदा प्रवचनांमध्ये सुद्धा, उपदेशांमध्ये सुद्धा, स्वार्थेत सुद्धा हे पुस्तक जवळजवळ वापरतच नाही. आता मी पुन्हा एकदा सांगतो की असा विषय जेव्हा पण येतो की शेवटला काळ जवळ आला आहे आणि सभा होतात सगळीकडे, सर्व जगात होतात, काय नवीन गोष्ट नाही ती. लोक गर्दी का करतात? आकर्षण आहे, आवड आहे, जमतं, वेळ आहे, पैसा आहे, वक्ता छान बोलतो, मान्य मला. परंतु कधी आपण हा विचार केला का की काय आपण स्थानिक मंडळीमध्ये हे शिक्षण त्यांना कधी देतो? प्रगटीकरण किंवा भविष्यवादाबद्दल 6000 वर्षाचा इतिहास 3-4 दिवसामध्ये सांगणारा हा प्रचंड विद्वान असायला पाहिजे, पण ते शक्यच नाही. मला आठवतं आपल्या येथे नंदुरबारच्या आपल्या मिशनमध्ये 2 मान्यवर आपल्याला या भविष्यवादाबद्दल शिक्षण द्यायला येत असत. डॉक्टर B.A. ग्रियर होते आणि डॉक्टर जॅकोबर होते. या आपल्या इथे असणारं प्रायमरीचं जी शाळेचा मोठा हॉल आहे तेथे ते चित्र लावत असत संपूर्ण भिंतींना आणि लोकांना शिकवत असत. 7-7, 8-8 दिवस, कधी 15 दिवस ते राहत असत. आणि आपल्या इथे हमखास वर्ष, 2 वर्ष, 3 वर्षातून एकदा ते लोक त्याचं प्रशिक्षण देत होते. विशेषतः ग्रियर साहेब हे अनेकदा इस्रायलला जात असत. त्यांना त्यांच्या गाडीने म्हणजे 4 व्हीलरने प्रवास करायचा फार शौक होता. ते अमेरिकेहून इथपर्यंत यायचे आणि परत आपल्याच गाडीत जायचे. पण प्रचंड मनमिळावू आणि साधा सरळ गोड भाषिक शिक्षण देण्यासाठी खास ग्रियर साहेब येणार असं म्हटलं की लोक वाचन करून तयार राहायचे, प्रश्न विचारायला म्हणा, ज्ञान संपादन करायला म्हणा. या मागच्या एप्रिल ते मार्च 52 आठवड्यांमध्ये आपल्यापैकी किती जणांनी याचा विचार केला आणि लोकांना याची जाणीव करून दिली की प्रगटीकरणाचं पुस्तक हे वाचून दाखवण्यासाठी, ऐकण्यासाठी आणि पालन करण्यासाठी आहे, ज्ञान संपादन करण्यासाठी नाही. की वाट्या म्हणजे काय, दूत म्हणजे काय, ते घोडे म्हणजे काय, आणि अग्निवर्षाव म्हणजे काय, मग इतके दिवस म्हणजे काय आणि तितके दिवस म्हणजे काय. अरे जे इतक्या मोठ्या मोठ्या विद्वानांना आजपर्यंत ह्या मागच्या 2000 वर्षात जमलं नाही, 3 दिवसामध्ये तुम्ही शिकू शकाल असं वाटतं का तुम्हाला? की 666 म्हणजे काय? कमाल आहे ना. परंतु आपण काय म्हणतो, आम्हाला खूप ज्ञान मिळालं. मुद्दा तो नाही आहे. लेखकाचा उद्देश काय आहे भविष्यवादासंदर्भात? तुम्ही वाचून दाखवावं, तुम्ही ते ऐकावं
आणि तुम्ही काय करावं, त्याचं पालन करावं. ज्ञान मिळवण्यासाठी नाही आहे ना फक्त. ज्ञान असं नाही मिळत. नीतिसूत्र वाचा तुम्ही, तुम्हाला समजेल. ज्ञान विकत घे असं म्हटलेलं आहे. पैसा मोजावा लागतो, फुकट मिळत नाही. आणि जे फुकट ज्ञान देतात त्यांची किंमत नसते, हे पण खरं आहे. पण त्याची किंमत नसते याचा अर्थ असा नाही की जे शिकवतात किंवा मोबदला वाचून काम करतात त्यांना स्वर्गाच्या राज्यात प्रतिफळ नाही का? आहे, फार मोठं प्रतिफळ आहे. कारण त्यांचा उद्देश मनुष्याचे जीव वाचवणे, घडवणे, त्यांना पुढे नेणे, त्यांना येशूच्या राज्यासाठी आज्ञाधारक ख्रिस्ती बनवणे, हा त्यांचा उद्देश असतो ना. आणि लेखक जेव्हा प्रस्तावना देतो तो म्हणतो की ह्या 3 गोष्टीकडे लक्ष द्या. तुम्ही वाचून दाखवा, तुम्ही ऐकायला शिका, आणि तुम्ही काय करा, त्याचा जो बोध तुम्ही घेत आहात, ज्या आज्ञा तुम्हाला दिल्या आहेत त्याचं तुम्ही काय करा, पालन करा. आता हे सर्व धन्यता दिल्यावर शेवटला जो वाक्याचा अंत आहे तो त्याला म्हणतो आपण पुस्ती. आता लेखक या मुख्य विषयाला एका विशिष्ट विषयाची जोड देत आहे. जसं काही रेल्वेचं, जर तुम्ही रेल्वेची मालगाडी पाहिली किंवा कोणतीही गाडी पाहिली, इंजिन आहे, मध्ये डबे आहेत आणि शेवटी गार्डचा डबा असतो. त्या प्रकारे तो सांगत आहे. आणि शेवटी जे वाक्य आलेलं आहे ते त्या गार्डच्या डब्यासारखं आहे. तो काय म्हणत आहे शेवटी? कारण हे सर्व जे मी सांगितलं त्याचं कारण काय? समय जवळ आला आहे. पुढच्या वेळेस मी तुम्हाला ही जी समय संकल्पना आहे ही मी तुम्हाला देईन. अवश्य तुम्ही ऐका, अवश्य या, मी तुम्हाला नोंदी देईन. कारण समजणं फार गरजेचं आहे की आपण नेहमी म्हणतो आणि समय जवळ आला आहे, समय जवळ आला आहे. 2000 वर्षापासून याची घोषणा होत आहे, आम्ही वाचत आहोत, आम्ही ऐकत आहोत. म्हणजे नेमकं काय झालं आहे, हा कुठे आहे? जवळ आला आहे म्हणजे काय आहे, कुठे आहे, दिसत का नाही? प्रभू येशू ख्रिस्त, योहान बाप्तिस्मा करणारा शिष्य, स्वर्गाचे राज्य जवळ आलं आहे. इंग्रजीमध्ये असं म्हटलेलं आहे, द किंगडम ऑफ गॉड इज ॲट हँड, म्हणजे तुमच्या हाताजवळ आलेलं आहे. अरे मग दिसत कसं नाही, हे समजत कसं नाही की हाताजवळ आहे, तुमच्या दाराजवळ आहे, तुमच्या समोर देवाचं राज्य आलेलं आहे, तुमच्या समोर समय जवळ आलेला आहे. मग 2000 वर्ष झाले, हा समय संपला कसं काय नाही? हा शेवट का होत नाही या समयाचा? मग हे जे ज्ञान आहे ना, हे घेणं जरुरीचं आहे. आणि कालगणना कशी होते, कालचक्र काय असतात, आपला विश्वास काय आहे, यहुदी धर्म काय म्हणतो, हिंदू धर्म काय शिकवितो, ग्रीक आणि रोमी संकल्पना काय आहेत, बौद्ध धर्मीय बांधव काय शिकवतात, इस्लाम धर्मीय बांधवांची काय संकल्पना आहे, अशा विविध संकल्पनांमध्ये आपण जगत आहोत. कारण आपला देश अतिशय सुंदर आणि विविध अशा सौंदर्य संपन्न धर्म, परंपरा, संस्कृतीने सजलेला नटलेला देश आहे. आणि त्यामुळे आपण जेव्हा पण बोलतो किंवा ऐकतो की समय आला, समय झाला, किंवा समय सारिणी, कालगणना, नेमकं काय? आता समजा उदाहरणार्थ हेच पुस्तक जर घेतलं आपण आणि लेखक योहानाला विचारलं की तुझं काय म्हणणं आहे, तर तिथे तर काहीच लिहिलेलं नाही. मग कसं समजेल आपल्याला की समय? पौल कितीदा तरी म्हणतो, तर आता तुम्ही समय ओळखून हे करावे. समय ही संकल्पना फार मोठी संकल्पना आहे. म्हणून ती समजल्यानंतर पुढे जे काही घडत आहे ना, हे आपल्याला समजेल. आणि म्हणून ही जी प्रस्तावना आहे यानुसार मग तो काय करतो, आता उडी मारतो आणि पुढे जातो सरळ की माझा उद्देश हे पुस्तक लिहून देण्याचा, माझ्या पत्राचा किंवा माझ्या लेखनाचा उद्देश वचन 4 पासून पुढे की 7 मंडळ्या ज्या आहेत त्या मंडळ्यांना जे मला सांगण्यात आलं
जे मी पाहिलं, ज्याची मला देवाच्या दूताने नोंद दिली, त्याची माहिती मी त्या 7 मंडळांना देणे आणि त्याचीच पुनरावृत्ती अध्याय 2 आणि 3 मध्ये होते ना, तिथून सुरुवात होते. आणि मग 4 पासून एकदम आपण 19-20 अध्यायापर्यंत जेव्हा उडी मारतो त्या 17 अध्यायांमध्ये, तेव्हा कुठे आपल्याला लक्षात येतं की अरे बापरे, स्वर्गामध्ये पण मंडळी होती का? स्वर्गामध्ये आपले पूर्वज होते का? स्वर्गामध्ये एक मंदिर आहे का? ते एकदम तेव्हा दिसतं. या दरम्यान काहीच दिसत नाही. अचानक लेखक 4था अध्याय झाला, वर इकडे ये म्हटलेला जो पहिलाच वाक्याचा संदर्भ आहे, तिथून पुढे अशा घटना आहेत की ज्याचा अंदाज करता करता आपण थकून जातो की हे काय आहे नेमकं आणि हे कशाला आहे वगैरे वगैरे. येथे तो पृथ्वीवर आहे पहिल्या अध्यायामध्ये योहान, येथे त्याला दिसतंय, सांगितलं जात आहे. पण 4थ्या अध्यायाच्या पहिल्या वचनात आलं तर काय वाचायला मिळतं आपल्याला? यानंतर, आता ह्या 7 मंडळांच्या पत्रांनंतर तो म्हणतो, या पत्रानंतर मी पाहिले तो पहा, स्वर्गात एक दार उघडलेले मला दिसले आणि जी वाणी मी प्रथम ऐकली होती ती माझ्याबरोबर बोलणाऱ्या करण्याच्या ध्वनीसारखी होती. पहिल्या अध्यायामध्ये तोच ध्वनी आहे. वचन 10 वाचलं तुम्ही, पहिला अध्याय वचन 10. प्रभूच्या दिवशी मी आत्म्याने संचरित झालो तेव्हा मी आपल्या मागे करण्याच्या नादासारखी मोठी वाणी ऐकली. आता 4थ्या अध्यायामध्ये आल्यावर तुम्हाला परत ती वाणी जी आहे ती त्याच्या कानी पडते. ती करण्याच्या ध्वनीसारखी होती आणि ती म्हणाली, इकडे वर ये. म्हणजे ज्या गोष्टी ह्यानंतर घडून आल्या पाहिजेत, बरोबर, ज्या गोष्टी यानंतर घडून आल्या पाहिजे. कशानंतर? मंडळीच्या या समयानंतर घडणाऱ्या गोष्टी, त्या मी तुला, परत शब्द तिथे आहे, दाखवीन. सांगेन नाही, कळवीन नाही, स्पष्ट करीन नाही, मार्गदर्शन करीन नाही, दाखवीन. म्हणजे जे वाचक आहेत त्यांनाच लेखक म्हणत आहे, तुम्ही त्या घटना ज्या घडल्या पाहिजे त्या तुम्ही बघू शकाल, असं त्याचा अर्थ आहे. आणि मग तो आत्म्याने संचरित होतो आणि मग त्याला स्वर्गाच्या कोणीतरी राजासनावर बसलेला त्याचा दृष्टांत परत होतो. पहिल्या अध्यायामध्ये जो त्याला दृष्टांत आहे तो इथे आहे पृथ्वीवर. जो येशू ख्रिस्त त्याला दिसला तो त्याच्या बंदिवासात असताना त्याने बघितला. आता 4थ्या अध्यायामध्ये तो स्वर्गामध्ये पाहतो. म्हणजे काही त्याने जे सांगितलं ते इथल्या पृथ्वीवर सांगितलं गेलेलं आहे या पुस्तकामध्ये, आणि काही जे सांगितलं गेलं आहे ते कुठे सांगितलं गेलं आहे? त्याला स्वर्गात. पृथ्वीवरच्या ह्या गोष्टी समजणं आपल्याला फार सोपं जाईल. 7 मंडळे आहेत, त्यांचा इतिहास, त्यांचं कामकाज, त्यांची स्थिती आणि त्यांचा सुपरिणाम, दुष्परिणाम, त्यांचं जीवन, त्यांचा संघर्ष, हे समजण्यासारखं आहे. कारण ते पृथ्वीवर आहे. कारण ह्या मंडळ्या स्वर्गीय मंडळ्या नाहीत, या पृथ्वीवरच्या मंडळ्या आहे. पण आता इथून पुढे अध्याय 4, प्रगटीकरण अध्याय 4, तेथून पुढे जर बघितलं तर मग तो असं म्हणतो लेखक की
मी तुम्हाला दाखवतो याच्या पुढे काय होणार आहे, आणि ते तुम्ही काय करा बघा. प्रकटीकरण 4 अध्याय आणि वचन 1, 2, 3 मध्ये मी तुम्हाला थोडंसं जोडून देत आहे की काय झालं. अध्याय 1 जो आहे तो त्याला पृथ्वीवर जे काही दिसलं तो लिहितो. कोणासाठी लिहितो? 7 मंडळांसाठी लिहितो. आणि 4थ्या अध्यायात आल्यावर तो म्हणतो मला पलीकडे जाऊन मला काही दाखवण्यात आलं, इकडे वर ये. आणि मग तो आत्म्याने संचरित झाला. तो त्याला स्वर्गाचा दृष्टांत होतो. स्वर्गात राजासन मांडलेले होते. पहिलं दृश्य तिथून सुरुवात होते. किती मजेदार आहे ही गोष्ट. स्वर्गात राजासन मांडलेले होते, पण हे राजासन रिकामी नव्हते. कारण काय लिहिलंय? आणि त्या राजासनावर पुन्हा एकदा ते मी जे सांगितलं अगोदर, जे आपण उशिरा आलात हरकत नाही, इन्व्हर्टेड कॉमा अवतरण चिन्ह आहे. काही ह्या सुधारित आवृत्तीमध्ये तुम्ही जर नीट बघितलं तर स्वर्गात राजासन मांडलेले होते, कॉमा आणि मग अवतरण चिन्ह. कुठे संपतं ते परत? त्या राजासनावर कोणी एक बसलेला होता. बघा तुम्ही, अनेकदा तुम्हाला हे अवतरण चिन्ह सापडतात. म्हणजे ही लेखन कला आहे, ती समजली पाहिजे. तुम्ही अगोदर बघा, या 4थ्या अध्यायामध्ये तुम्ही पहिलं वचन बघा, बरोबर बोलणाऱ्या करण्याच्या अवतरण चिन्ह. ती म्हणाली इकडे वर, म्हणजे ज्या गोष्टी पहिल्या अध्यायात दिलेल्या आहेत त्या गोष्टी, त्याला अवतरण चिन्ह. घडून आल्या पाहिजेत, परत अवतरण चिन्ह. आणि मग संचरित झालं वगैरे, आणि त्या राजासनावर अवतरण चिन्ह आहे. विशेष आहे की कोणी एक बसलेला होता, त्यावर अवतरण चिन्ह नाही. बरोबर? त्या राजासनावर अवतरण चिन्ह आहे, पण कोणीतरी बसलेला होता त्याच्यावर अवतरण चिन्ह नाही. तो जो बसलेला आहे त्याला अवतरण चिन्ह का नाही? कारण तो मुक्त आहे. अवतरण चिन्ह म्हणजे याच्यामध्येच ते बंधनाचं चिन्ह आहे, की जे सांगितलेलं लिहिलेलं आहे त्याचं एक बंधन आहे. ते कुठून तरी घेतलं आहे, वाढवलं आहे किंवा लिहिलेलं आहे. त्याला तुम्हाला कंस सोडवणे म्हणतो, तसं तुम्हाला ते पहिले सोडवावं, ते कोडं आहे. परंतु जो बसलेला आहे तो ते कोडं नाही, तो स्पष्ट आहे. आणि जेव्हा त्याने ते पाहिलं तर त्याचं वर्णन तो करतो 4थ्या अध्यायामध्ये, तो दिसण्यात कसा. आता जर पहिल्या अध्यायात, मी तुम्हाला वर्णन पुढच्या वेळेला देणारच आहे की येशू ख्रिस्त कसा दिसला पहिल्या अध्यायात, आणि 4थ्या अध्यायात बघितलं तर कमालीचं वर्णन आहे त्याचं. म्हणजे आपण जेव्हा स्वर्गात किंवा आपण जर येशू ख्रिस्ताला बघू असं म्हणतो, तर तुम्हाला ठाऊक आहे का तो कसा दिसेल? अहो, त्याची ओळख इथेच करण्याची गरज आहे ना. आणि म्हणून जे मंडळीवर नेमलेले दास सेवक म्हणतात, शिक्षक प्रशिक्षक म्हणतात, म्हणून लोकांना वाचून दाखवा. हे त्यांना कसं समजेल येशू कोण आहे? तुम्हाला तर कळलं पाहिजे की नाही स्वतःला. तेथे बघा तुम्हाला दिसतं की जो बसलेला होता काय आहे, तो दिसण्यात, त्याने काही अंगावर घातलेलं नाही, पायात काही घातलेलं नाही, तो दिसण्यात. त्याला जेव्हा बघाल तर तो कसा दिसतो? लेखक म्हणतो तो असा दिसतो जसा यास्पे आणि सारदी हे रत्न आहेत तसा. आता तुम्हाला तिथे परत पूर्णविराम झालं, परत अवतरण चिन्ह आहे. राजासनाभोवती
परत अवतरण चिन्ह आहे. किती वेळाला आलं तुम्ही बघायलाच मजेदार आहे ते. दिसण्यात पाचेसारखे परत अवतरण चिन्ह मेघ धनुष्य होते. मेघ धनुष्य केव्हा दिसते? स्वर्गात पाऊस पडतो का? नाही ना. मग नदीचा काय उपयोग? समुद्राचा काय उपयोग? सूर्य नाही, प्रकाश आहे, पाण्याचं बाष्पीभवन होत नाही का? मग हे सर्व वैज्ञानिक विचार आहेत, विचार करण्यासारख्या काही गोष्टी आहेत. आपण जसेच्या तसं वाचलं तरी हरकत नाही, माझा उद्देश तो नाही. परंतु मुख्य मुद्दा काय आहे? मेघधनुष्य होते हा शब्द अवतरण चिन्हात का दिला लेखकाने? हा प्रश्न आहे. मग जर पृथ्वीसारखं वातावरण स्वर्गामध्ये नाही असं आपण मान्य करतो, तर मग मेघधनुष्य कसं दिसू शकतं? सात रंगांचा शोध कोणी लावला होता मग? आठवतं तुम्हाला मग? की एक दरवाजातून प्रकाशाचा कवडसा येत होता. त्याच्या डोक्यात विचार आला की आपल्याकडे एक त्रिकोणी काच आहे बुवा, जरा लावून बघूया काय होतं का. त्याने जेव्हा लावलं आणि कागदावर बघितलं पटलावर, तर त्याला त्याच्यात अनेक रंग दिसले. काढला परत रंग नाही दिसले, परत लावला त्याला अनेक रंग दिसले. तिथे पाऊस नव्हता ना त्याच्या प्रयोगशाळेमध्ये, ढग नव्हते, समुद्र नाही, पाणी नाही, वाफ नाही, त्याला दिसले ना. म्हणजे ही गोष्ट शिकावी लागेल की मेघधनुष्य जसं पृथ्वीच्या वातावरणात दिसतं, तेथे जे प्रकाशाचं परावर्तन होतं, लखलखाट जो आहे, सर्व हिरे माणिक आणि पाषाण आणि हे, त्यांच्यामधून जेव्हा तो देवाचा प्रकाश पार होत होता, तेव्हा लेखकाला कसा दिसत होता? तो मेघधनुष्यासारखा दिसत होता. चला हे मान्य आहे आपल्याला, पण त्या लेखकाने त्याला अवतरण चिन्हात का टाकावं? मग ते अजून एक कारण काय असू शकतं? मी फक्त विवेचन देत आहे तुम्हाला विचार करण्यासाठी, की देवाने केलेला करार तो आठवत होता. यापुढे असं होणार नाही म्हणून हे कराराचं चिन्ह. आणि देव त्या आपल्या कराराच्या चिन्हाला तेथे स्वर्गामध्ये जणू लेखक बघत आहे समोर ठेवून होता देव. आणि तो असा म्हणत होता, राजासनावर बसलेला, हे मी कल्पना करत आहे, की तो असा म्हणत होता, माझ्या प्रिय लोकांना मी तुम्हाला विसरलेलो नाही, प्रलय जरी खाली आला तरी मी तुम्हाला वाचवणार, हे मी तुम्हाला सांगितलं होतं. त्याचं चिन्ह जसं मी नोहाला दिलं, माझ्या पूर्वीच्या लोकांना दिलं, तुम्हाला मी देत आहे. पण आता परत जरासं त्याला अजून तुम्ही जोडण्याचा प्रयत्न करा. मग येशू ख्रिस्ताच्या म्हणजे तो जो बसलेला होता त्याच्याच भोवती कशाला? जर मेघधनुष्य कराराचं चिन्ह होतं, ते या राजस्थानावर बसलेल्या त्याच्या बाजूला आजूबाजूला दिसत आहे, तर ते असं कसं काय? कारण हा जो बसलेला आहे तो त्या कराराचा कोण आहे? मध्यस्थ आहे. मानवाला आणि देवाला त्याच्या अर्पणाच्या द्वारे सदा काळासाठी जोडणारा, त्या कराराची पूर्तता करणारा, ह्याचं ते प्रतीक असावं. म्हणून लेखक विविध गोष्टी सांगते. बघा पुढे खूप काही गोष्टी आहेत. 24 आसने, शुभ्र वस्त्र परिधान केलेले, सोन्याचे मुकुट घातलेले 24 वडील वगैरे 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 सगळे आहे. पण एक प्रश्न मग इथे, मग मी तुम्हाला त्याच्या थोड्या विवरणाच्या गोष्टी देतो, की हा जो बसलेला आहे पहिल्या अध्यायामध्ये बघा, त्याला बघितलं बरोबर, जो बोलत होता त्याला मी पाहिलं. तर वचन 13, पहिला अध्याय वचन 13, पायघोळ वस्त्र, छातीवर सोन्याचा पट्टा, डोके व केस
बर्फासारखे पांढरे, पांढऱ्या लोकरीसारखे होते. डोळे अग्नीच्या ज्वालेसारखे, पाय भट्टीतून काढलेल्या जळजळीत सोनपितळेसारखे, वाणी अनेक जलप्रवाहांच्या ध्वनीसारखी, उजव्या हातात 7 तारे, तोंडातून तीक्ष्ण दुधारी तरवार. त्याची मुद्रा परमतेजाने प्रकाशणाऱ्या सूर्यासारखी होती. पण त्याच्या डोक्यावर मुकुट नाही ना. काय सांगितलंय? त्याचे डोके, 1 अध्याय वचन 14. त्याचे केस, मुकुट कुठे आहे? तो बसलेला आहे राजासनावर. डोक्यावर सोन्याचे मुकुट घातलेले 24 वडील आहेत. पण जो राजासनावर बसलेला आहे त्याच्या डोक्यावर मुकुट नाही. असं का? जरा विचार करा. हा प्रश्न लिहून घ्या, विचार करा, उत्तरे शोधा. फार मोठं तुम्हाला समाधानकारक ज्ञान मिळणार आहे. आणि सारांश रूपाने त्याचं उत्तर एवढं की येशूला सत्ता दिली असेल पण अभिषेक झालेला नाही. कशाचा? राजा म्हणून जाहीर करण्यात आलेला नाही. मग ह्यांना जे मुकुट दिले ते कशाला दिले? वचन 10, 4 अध्याय वचन 10. तेव्हा ते 24 वडील राजासनावर जो बसलेला त्याच्या पाया पडतात. जो युगानुयुग जिवंत, परत अवतरण चिन्ह, जो युगानुयुग जिवंत त्यांना नमन करतात आणि आपले मुकुट राजासनापुढे ठेवून म्हणतात. ते गाणं म्हणतात. येशूच्या डोक्यावर घालत नाहीत, ते जो बसलेला आहे त्याच्यावर. पण कुठे ठेवतात ते मुकुट? त्याच्या पायाजवळ. आता हे जे शब्द प्रयोग आहे मुकुटा संदर्भात, मी एकदा तुम्हाला मागे बोललो होतो की 2 शब्द पवित्र शास्त्रात आलेले आहेत. एक आहे स्टेफानोस आणि दुसरं आहे डायडेम. येशू ख्रिस्ताचा मुकुट स्टेफानोस नाहीये, डायडेम आहे, DIDEM. विश्वास ठेवणाऱ्यांना जो मुकुट म्हटलेला आहे तो पण डायडेम नाही आहे, तो स्टेफानस आहे. त्याला काही वेळेला हार, न कोमेजणारा हार असं म्हटलेलं आहे. तो डोक्यावरचा मुकुट नाही आहे. डोक्यावरचा मुकुट कोणाला असेल? फक्त एकाला असेल. येशूशिवाय कोणालाही तो मुकुट नसेल. ज्याला डायडेम हा शब्द आलेला आहे. मराठीत मुकुटच म्हणतात त्याला. पण स्टेफानोस म्हणजे पानांचा हार, जे पदक म्हणून दिलं जात होतं पूर्वी, किंवा बिल्ला, किंवा गळ्यातला हार, किंवा ते बक्षीस, त्याच्याशी संबंधित स्टेफानस आहे. म्हणजे तो मुकुट म्हणजे ते. पण डायडेम हा शब्द फक्त या पुस्तकात नवीन करारात येशूलाच वापरलेला आहे. आणि तोही तुम्हाला जेव्हा त्याचा राज्यारोहण म्हणतो आपण, जेव्हा होतो तेव्हाच तो आपल्याला दिसतो त्याच्या डोक्यावर. तर हे समजणं फार आवश्यक आहे. कारण अनेक मुकुटांचे लोक दिसत आहेत. म्हणजे वडील दिसत आहेत, दूत दिसत आहेत, सैनिक दिसत आहेत, किंवा महावीर दिसत आहेत, जिंकत आहेत, शिंग आहेत, डोके आहेत, मुकुट आहेत. असं कितीतरी वेळेला हा उल्लेख आलेला आहे. मग इतके जर मुकुट आहेत तर मग येशूचं महत्व काय राहिलं? मग राज मुकुट फक्त येशूला आहे, डायडेम दुसरा कोणाला नाही. म्हणून तो त्याचा चेहरा आणि आपला चेहरा धर्मीजनांचा किंवा नीतिमानांचा वेगळा आहे ना. अगदी म्हणजे यास्पे सारदी रत्नांसारखा होता असं म्हटलंय.
आपला चेहऱ्याबद्दल तसं म्हटलं नाही, जेव्हा तो त्यांच्या चेहऱ्यावरचे अश्रू पुसून टाकील, हा चेहरा कोणत्या रंगाचा, कोणत्या वर्णाचा, कोणत्या मौल्यवान पाषाणासारखा दिसेल. समजण्याची ही शक्यता कोठे येते, जेव्हा आपण प्रारंभिक आणि अंतिम या सर्व बाजूंना एकत्र जोडतो आणि त्या दरम्यान मग 5 ते 21 हे जे अध्याय येतात त्या समजतो, तेव्हा प्रगटीकरण आपल्या लक्षात येतं. मधून कुठूनही तुम्ही गेलात तर फार मोठा तुम्ही म्हणजे अपराध तर मी म्हणत नाही, मला माहीत नाही काय म्हणावं त्याला, पण गैरसमज करून घेता की तुम्ही न्याय दिला, जे तुम्हाला समजलं, जे तुम्ही शिकला. हे बघा पुष्कळदा काय होतं आहे, उचललेलं ज्ञान तुम्हाला कधीही उपयोगी होणार नाही, ते नकल आहे फक्त. तुम्ही किती चांगल्या प्रकारे केली तरी. आता सध्या त्याचं एक सर्वोत्तम उदाहरण म्हणजे एक मराठी चित्रपट आलेला आहे, त्याचं वारंवार मी लोकांकडून ऐकत आहे, छावा. राजे संभाजी यांच्या संदर्भात फार चांगलं चित्रण केलेलं आहे असं म्हणतात. पण विकी कौशल आहे वाटतं प्रमुखी त्याचा नायक. मग त्याने तो त्याचं किरदार त्याने त्याचा भाग त्याने निभावला आहे फार सुंदर. पण तो राजा संभाजी आहे का? नाही ना. अतिशय अप्रतिम छायाचित्रण आणि पिक्चर आहे, कारण अनेक तंत्रांचा वापर करून तो बनवला आहे, ती गोष्ट खरी आहे. पण तो आपला आदरणीय छत्रपती संभाजीराजा नाही, त्याची ती नकल आहे फक्त आधुनिक जगातली. अर्थात वेशभूषा पारंपरिक आहे, पण सर्व टेक्नॉलॉजी आधुनिक आहे ना. जेव्हा आपण येशू ख्रिस्ताला बघू तर लेखकाचं म्हणणं असं आहे की तुम्ही त्याला ओळखायला शिका, असं त्याचं म्हणणं आहे. आणि ते ओळखत असताना या सर्व गोष्टींकडे लक्ष द्या आणि ज्ञान संपादन करताना विशेषतः भविष्यवादांबद्दल खबरदारी घ्या. वाचून पाहून उचलून घेऊ नका, कारण हे गूढ रहस्यमय लेखन आहे असा त्याचा अर्थ आहे. आणि ह्याचा अभ्यास जो होतो तो संदेष्टांच्या परंपरेने ज्या प्रकारे अध्ययन करून घेतलं जात होतं जुन्या करारात, ही परंपरा शंभेलापासून सुरू झाली. त्याच्या 5 भविष्यवादी निर्माण करण्याच्या किंवा शिक्षणाच्या शाळा होत्या. तेथे यांची रहस्ये गुजे कशी समजावीत ह्याचं शिक्षण दिलं जात होतं. आणि त्याच्यासाठी तुम्हाला वेळ, पैसा जे आपल्या घरापासून किंवा आपल्या परिस्थितीपासून दूर जाऊन शिकावं लागतं. आणि म्हणून आपण घेऊ शकतो असं नाही, ज्ञानासाठी घेऊ शकतो, पण त्याचं आकलन होणं फार आवश्यक आहे. म्हणून मी पुष्कळ जे तुम्हाला आता हे जे नोंद करून दिलेली आहे, ही पुष्कळ मी पुस्तकांमधूनच घेतलेली आहे. फार थोडं जेथे विवरण किंवा स्पष्टीकरण आहे ते माझं आहे. परंतु जे मान्यवर लेखक प्रोटेस्टंट मत प्रणालीचे आहेत त्यांचं मी घेतलेलं आहे. परंतु काही रोमन कॅथलिक संप्रदायाचे विद्वान आहेत की त्यांच्या दृष्टीने हे काय आहे हे पण लक्षात घेतलं पाहिजे, कारण त्यांच्या संप्रदायाचं शिक्षण वाचल्यामुळे आजच्या प्रोटेस्टंट लोकांमध्ये कोण काय करत आहे समजतं. आणि बहुतेक प्रचारक रोमन कॅथलिक संप्रदायाचा वापर करतात, कारण त्यांच्यामध्ये या प्रकारचे गुजांचं शिक्षण देण्याची पद्धत आहे. आपल्या प्रोटेस्टंट मत प्रणालीने जगणारे लोक कुठे शिक्षण घेतात या प्रकारचं? नाही घेत ना. म्हणजे प्रगटीकरणाचा अभ्यास केला म्हणजे गुज शिक्षण घेतलं असं नाही. हे समजण्यासाठी कोणतं तंत्रज्ञान वापरतात नंतरच मग आपण जाऊ शकतो असं त्याचा अर्थ आहे. म्हणून जेव्हा मुकुट आणि असे विषय मी ते तुम्हाला देणारच आहे. तर सारांश माझा आजच्या सकाळी
करण्या अगोदर मी हे म्हणत होतो की लेखक म्हणतो ते तुम्ही पाहायला शिका. दाखवण्यात आले, मी पाहिले, याचा अर्थ त्याने स्वतः पाहिलं तसं आपण प्रयत्न करणार नाही, हा प्रभू येशू ख्रिस्त समजणार नाही. कारण हे प्रगटीकरण कोणाचं आहे? जगाचं नाही, दुष्टांचं नाही, वाईटाचं नाही, छळ आणि त्रासाचं नाही. हे प्रगटीकरण येशू ख्रिस्ताचं आहे. मग येशू ख्रिस्ताचं प्रगटीकरण असल्यावर तुम्हाला घाबरायला पाहिजे का आनंद करायला पाहिजे? जर तुम्हाला येशू ख्रिस्त प्रिय आहे आणि तो म्हणतो जरा हे बघा बरं, एक चित्र पाठवतो तो, तर तुम्हाला आनंद वाटेल का भीती वाटेल? मान्य सी.के. पाडवी साहेब आहेत, व्हॉट्सअपवर समजा त्यांनी मला छान चित्र पाठवलं, मला आनंद वाटेल का भीती वाटेल? मला आनंद वाटेल. भीती का वाटतं लोकांना मग? आणि प्रगटीकरण हे भीती घालण्यासाठी पुस्तक लिहिलं का? नाही ना. हे 3 गोष्टीसाठी लिहिलं: वाचून दाखवा, ऐका आणि त्यात लिहिलेल्या आज्ञांचं काय करा? पालन करा. कारण काय? समय जवळ आला आहे. कोणता समय? मी पुढच्या तासामध्ये त्यावर तुम्हाला विवरण देईन. मी तुम्हाला PDF दिलेली आहे. मी पहिले फक्त जे 5 टप्पे आहेत अभ्यासाचे या पुस्तकाचे किंवा भविष्यवादाचे ते मी दिले आहेत. पहिला आहे पान नंबर 1 वर की या सारख्या गूढ ग्रंथांचा अभ्यास करताना सहसा 5 प्रकारच्या पद्धती वापरल्या जातात. आणि कोणतीही पद्धत एक बरोबर आहे अशी नाही. कधी 2 पद्धती, कधी 5 पद्धती, कधी 1 पद्धती अशी संमिश्र करून वापरावी लागते. एकाच पद्धतीने गुज ज्ञान किंवा गूढ पुस्तके समजत नाहीत. आणि जे विद्वान जगात झाले आहेत त्यांनी जो नेहमी प्रयास केला आहे त्यापैकी ही 5 तत्वे समजून घेणं गरजेचं आहे. की पहिला जो मुद्दा आहे किंवा पहिलं तत्व आहे प्रगटीकरणासारख्या किंवा दानिएलाच्या पुस्तकात अभ्यास करा कोणताही भविष्यवाद, तर पहिली गोष्ट की ऐतिहासिक खंडणी दाखल सुटका अर्थात हियल जशिष्टे किंवा मुक्तीचा इतिहास म्हणून या पुस्तकांकडे पाहिलं जातं. आता हे कठीण शब्द आहेत समजण्यास जरा. मी मराठीत तुम्हाला मुद्दामून दिला आहे आणि इंग्रजीमध्ये त्याचा शब्द दिलेला आहे, परंतु हे शब्द उच्च दर्जाचे शिक्षण घेणाऱ्यांना त्यांना महत्त्वाचे आहेत. आणि ज्यांचं कमी शिक्षण झालं म्हणजे ईश्वर विज्ञानामध्ये, तर त्यांनी वाईट वाटून घेण्याचं काहीच कारण नाही. तुम्हाला नाही समजलं, परंतु याचा अर्थ असा नाही की दुर्लक्ष करायचं आहे. नाही समजलं तर विचारा, कोणाला विचारा, तुमच्या प्राध्यापकांना विचारा, फोन करा की सर मला जरा सांगा बरं, हे माझं नाव सांगा की ग्लॅडविन सरांनी हे सांगितलं होतं, जरा तुम्ही सांगा बरं परत एकदा समजून. तुमच्या बायबल कॉलेजचे असतील ना कोणी ना कोणी मित्र असतील ना, सांगा ना त्यांना, तुम्ही ते सांगतील ना तुम्हाला. हे तसेच्या तसेच शब्द तुम्हाला अध्ययनात आढळतात. पहिली पद्धत म्हणजे ऐतिहासिक खंडणीत दाखल सुटका म्हणजे काय की हा विचार सहसा युगांत शिक्षणात किंवा विज्ञानात वापरला जातो. युगांत शिक्षण म्हणजे एस्केटॉलॉजी, ह्या जगाचा शेवट मानवासह, सैतान व दूतांसह, सृष्टी तत्वांसह कसा होणार, ह्याचं जे शिक्षण आहे ते कशात मोडतं? एस्केटॉलॉजी, युगांत शिक्षणामध्ये. आणि याचा अर्थ असा आहे या पद्धतीमध्ये की मानवाची किंवा सृष्टीची किंवा तत्वांची सुटका एकतर घडून गेली आहे किंवा भविष्यात घडणार आहे, सांगता येत नाही. एकतर भूतकाळात घडली, भविष्यात घडेल, काही सांगता येत नाही. म्हणजे काही वेळेला जे इतिहासात आढळतं तेच खरं आहे असा त्याचा अर्थ होऊन जातो. कसं?
रोम राज्य कोणाचं आहे? सैतानाचा. रोमचा सम्राट कोण? सैतानाचा प्रतिनिधी. त्याचंच लागूकरण रोमन कॅथलिक संप्रदायाला करून टाकतात. सरळ सरळ रोमची व्हॅटिकन सिटी म्हणजे कोण? सैतानाचं राज्य. आणि महाशय अतिपवित्र पोप कोण? सैतान. ही तुलना करून टाकतात सरळ. दुसरं तुम्हाला वाचायला मिळेल की मग जर रोमची उपासना म्हणजे सम्राटाची उपासना करणं म्हणजे सैतानाची उपासना करणं, तर मग इकडे लागूकरण करताना काय कराल? पोपची प्रार्थना करणं, उपासना करणं लोक करतात. श्वापद म्हणजे सम्राट, पाखंड करणारे, खोटा संदेश ते त्याचे अनुयायी उपासक यांचं चित्र आहे. आणि ख्रिस्त राज्याचं आगमन जेव्हा होईल त्यांचा तो नायनाट करेल. म्हणजे या पद्धतीमध्ये या प्रकारचे विचार येतात की जर कोणी बोलता बोलता असं म्हटलं की तुम्हाला माहीत आहे का की रोमचं व्हॅटिकन सिटीचं राज्य म्हणजे सैतानाचं केंद्रस्थान असं म्हटलं की तुम्हाला एकदम लक्षात आलं पाहिजे कोणती पद्धत वापरत आहे? ऐतिहासिक खंडणी दाखल सुटका. त्यांचं असं म्हणणं आहे एकतर होऊन गेली सुटका किंवा भविष्यात होईल, आत्ता काही सांगता येत नाही. दुसरं आहे ऐतिहासिक अवलोकन म्हणजे हिस्टॉरिकल. म्हणजे पोप सत्ता तिला केंद्रित करतात की ती कलावंतीन किंवा वेश्या म्हणजे काय, साम्राज्य तिचं म्हणजे काय, प्रमुख म्हणजे काय, मग 7 डोके म्हणजे 7 टेकड्या है ना, आणि त्याचं एक प्रमुख डोकं, आणि मग ते म्हणजे रोमची सत्ता, पोप महोदय, असं सरळ सरळ तो विचार केला जातो. पण या प्रकारच्या विचारामध्ये कधीच एकमत होत नसतं. तिसरी जी पद्धत वापरली जाते ती आहे प्रतिकात्मक, आणि ही फार लोकांना आवडते. प्रतिकांचं लागूकरण करणे. पण यामध्ये जे चित्र प्रकट करण्यात आलेलं आहे ते असं आहे की देवाच्या लोकांचे दुःख सहन होणार व त्यावर ते देवाच्या महान सामर्थ्याने विजयी पण होणार. भूतकाळात असो की भविष्य काळामध्ये हे घडेल. पण या पद्धतीत सुद्धा प्रतिकांचा वापर करताना अर्थविवरणाच्या पद्धतीचा ते वापर करीत नाही. इतर शास्त्रलेखांशी त्यांचा संबंध टाळून देतात असा त्याचा अर्थ आहे. आणि म्हणून यामध्ये तुम्हाला प्रतीक, मग येशू ख्रिस्त दिसला जसं आता आपण वाचलं की त्याचा चेहरा यास्पे आणि सारदी या रत्नांसारखा होता. आता किती लोकांना माहीत आहे ही मौल्यवान रत्ने कोणती आहे? तसं कोणी ऐकली इथे बसलेल्यापैकी? पाहिली कधी? कोणाकडे दिसतात ही रत्ने? कोणाकडे पाहू शकता तुम्ही? अहो फार चांगले लोक आहेत जगात. सोनारांकडे जा एकदा, तुम्हाला ते 12 खड्यांचे तुमच्याकडे त्यांच्याकडे चार्ट असेल ना तर तुम्हाला देऊन देईल आणि समजून सांगेल की कोणाचं काय मूल्य आहे, असली काय नकली काय तिथेच तो सांगून देईल. काच आहे का दगड आहे तिचेच परीक्षा पण सांगून देईल. जशी सोन्याची होते तशी त्याची. लायटर पेटवल तो दाखवल चिमटात धरून, बघा मी लायटर पेटवतो. वितळला प्लास्टिक किंवा काच आहे, वितळला नाही ते काय आहे? दगड आहे. मित्र आहेत ना तुमचे, मग तुम्ही का भेटत नाही त्यांना? भेटा ना, सांगा ना त्यांना, अरे जरा मालक जरा सांगा ना. अहो ज्ञान घ्यावं लागतं, आपोआप कोणी देणार नाही तुम्हाला. तर हे जे यामध्ये प्रतिकात्मक होतं की येशूचे केस, मग त्याच्या तोंडातून निघणारी तलवार, ही जी प्रतीक आहे त्याचा शेवट कुठे होतो की त्याला म्हणजे पाठिंबा देणारं पवित्र शास्त्रामध्ये शिक्षण नसतं किंवा क्वचित आढळतं, असं त्याचा अर्थ आहे. चौथं जे आहे युगांत विज्ञान, म्हणजे 7 काळ आहेत असं लोकांचं म्हणणं आहे. आणि मंडळीचा काळ आहे 7 मंडळ्या, 7 मंडळ्यांचं
काळ संबंधाने लिखाण आहे. पहिल्या मंडळीचा काळ, दुसऱ्या मंडळीचा काळ आणि आधुनिक मंडळीचा काळ, असे 7 काळ या 2000 वर्षांमध्ये त्यांनी बसवलेलं आहे. त्यानुसार ते जातात. आणि तुम्हाला जर हे समजून घ्यायचं असेल चांगलं, म्हणजे मंडळींच्या काळासंदर्भात, तर स्कॉफिल्डचं रेफरन्स बायबल आहे. त्याच्यामध्ये फार मजेदार चांगल्या प्रकारे याची रचना दिलेली आहे. तुम्ही त्याचा वापर करू शकता. C.I. स्कॉफिल्ड फार उत्तम अभ्यास बायबल आहे. 76 मला ते बक्षीस मिळालं. जुनं होतं, अजून मी वापरतो. 50 वर्ष झाली, कारण मला बक्षीस मिळालं. मी काही वस्तूंपेक्षा ते बायबल घेतलं. कारण एका मिशनरीने काही वर्षांपूर्वी मरणाच्या अगोदर सांगितलं होतं की या बायबल स्कूलमध्ये एक मुलगा येईल, त्याच्यासमोर 2 बायबल ठेवायचे, अतिशय सुंदर एक आणि हे जुनं पुराणं. त्याची परीक्षा त्याच्यावरून होईल. काही मित्र होते बोलवले, त्यांनी ते अतिशय सुंदर नवीन अगदी छान बायबल निवडून घेतलं. ते जुनं माझ्यासाठी राहून गेलं. मी म्हटलं हे मीच घेईल. आणि त्यांनी मला मस्ती गोष्ट सांगितली की तुला माहीत आहे का, जो मिशनरी वारला त्याने सांगितलं होतं 1 दिवस या ठिकाणी एक मुलगा येईल, तो हे बायबल घेईल असं. म्हणजे मलाच कल्पना नव्हती. आता मी खरी गोष्ट सांगत आहे. म्हणून ते मी बोललो की स्कॉफिल्ड बायबल फार चांगलं एक बायबल आहे. म्हणून त्याचं जर तुम्हाला कधी मिळालं घ्या. दुसरं बायबल डेकचं म्हटलं मी तुम्हाला, परंतु डेकचा विश्वास वेगळा आहे. फेथ मुवमेंटवाला तो आहे. अभ्यास चांगला जरी असेल तरी कोठे तो चुकतो हे तुम्हाला समजणार नाही. परंतु काही वेळेला अज्ञान पण चांगलं आहे. कशाला भानगडीत पडायचं. तुम्हाला समजतं आहे ना थोडंफार, वापरा, काही प्रॉब्लेम नाही. कठीण बायबल दुसरे आहेत की वर्ड स्टडी बायबल किंवा इंटरलिनियर बायबल, हे वेगळं मग थोडं कठीण प्रकारचे आहेत. म्हणून जेव्हा आपण युगांत विज्ञान म्हणतो 7 मंडळ्या म्हणजे 7 काळ. आता आपण कुठल्या काळात आहोत? मंडळीच्या 7व्या मंडळीच्या काळाची काय होणार आहे? समाप्ती होणार आहे. मग पुढच्या घटना केव्हा घडतील असा प्रश्न केला तर उत्तर देता येत नाही. आणि शेवटली आहे की मवाळ किंवा मध्यमार्गी. हे पण नाही ते पण नाही, ही पण पद्धत चालेल, ही पण पद्धत चालेल. त्यांना मिळून एकत्र एक आपण आपल्या समज होण्यासाठी, आकलन होण्यासाठी आपण त्यांचा वापर करतो. म्हणजे असं आपण म्हणत नाही की ऐतिहासिकच बरोबर आहे किंवा खंडणी दाखलच बरोबर आहे, प्रतिकात्मकच बरोबर आहे की युगांत विज्ञानच बरोबर आहे असं म्हणत नाही आपण. आपण या सगळ्यांचा एकत्रित 4 या पद्धतींचा वापर करतो आणि युगांत विज्ञानानंतर आपण त्याला वापरतो. आता हे एवढंच मी तुम्हाला आज सकाळी सांगण्यासाठी आहे. आणि मग तुम्हाला इतिहास मी दिलेला आहे सर्व या बाबतीत. लेखकासह मंडळीचे जे वडील झाले, प्रसिद्ध वडील झाले, ज्यांना चर्च फादर्स म्हणतो मी, त्यांचं विवरण तुम्हाला दिलं आहे. तुमच्या माहितीसाठी फार चांगलं आहे. हे तुम्हाला सहसा इतरत्र कोणी सांगणार नाही. भविष्यवादाचे वक्तेसुद्धा बोलणार नाही, कारण हे अभ्यासाचे विषय आहे, ते प्रवचन करण्याचे विषय नाहीत. म्हणून हे तुम्हाला फार माहितीसाठी आवश्यक आहे की काही वेळेला काही लोक आपल्या नावाने सांगतात की मग असं झालं होतं की मग असं झालं. जर तुमच्या पुढे हे लेखक असले तर तुमच्या लक्षात येईल की हे तर त्यांची वाक्य होती, असा त्याचा अर्थ आहे. आणि मग शेवटी तुम्हाला मी याची रूपरेषा पण दिलेली आहे. संपूर्ण 20-22 अध्यायांची तुमच्या माहितीसाठी आहे. फक्त एक अडचण त्याच्यामध्ये आहे. पान नंबर 5 जर तुम्ही आलात तर मी असं म्हटलेलं आहे, अध्याय 7 उदाहरणार्थ कंसातील घटना, कंसातील घटना. अध्याय 10 कंसातील घटना. अध्याय 14 कंसातील घटना. 3 असे परिच्छेद आहे प्रगटीकरणाचे जे मध्ये येतात अचानक. म्हणजे मूळ घटनेशी संबंधित नाही, पण मध्येच येतात आणि त्यांचा संबंध पुढे येतो, म्हणून त्याला कंसातल्या घटना म्हणतात. तर ह्या मी पुढच्या वेळेला तुम्हाला त्याचं विश्लेषण देईन. आणि ह्याचा समारोप 22 अध्यायात होताना दिसतो. म्हणून देव करो की ह्याचं वाचन
याचं वाचून दाखवणं, याचं ऐकणं आणि याच्यावर लोकांना शिकवणं हे चांगलं आहे. याच्यात पुष्कळ शिक्षण आहे ना, ते आपल्याला घ्यायचं आहे, द्यायचं आहे. आणि शिक्षण कुठे आहे जास्त? पहिल्या 3 अध्यायामध्ये. 4 पासून पुढे काय आहेत? घडामोडी आहेत, घटना आहेत. आणि म्हणून लक्षात ठेवावं लागेल की मंडळी जेव्हा आपण लक्षात ठेवत आहोत आणि म्हणतो आम्ही मंडळीची सेवा करतो, तर तुम्ही मंडळी जर घेता तर काय शिक्षण देणार? तर 7 मंडळांचं शिक्षण जर घेतलं तर प्रचंड मोठं शिक्षण आहे. फक्त तुमच्यावर आहे, तुम्हाला देता आलं पाहिजे ना. म्हणून त्याचा वापर करा, वाचन करा. या उपवासाच्या दिवसामध्ये काहीतरी नीट विचार करा. या नोंदी घ्या, मी तुम्हाला अजून देईन पुढे नोंदी. फार मोठ्या नोंदी आहेत, काही पानं म्हणजे 40-50 पानं होतील, तरी मी तुम्हाला देईन. तुम्ही त्याचं वाचन करा आणि पुढे जा. कारण कसं आहे, समय जवळ आला आहे. आणि समय म्हणजे हा नेमलेला काळाचा राजा आहे असा त्याचा अर्थ आहे मुळामध्ये. समय म्हणजे घड्याळातली वेळ नाही, त्याला काळ समाप्त करण्याचा अधिकार आहे असा त्याचा समय. म्हणजे आता तो जो कालाधिपती आहे तो त्याचा समय केव्हा पण बंद करू शकतो, असा जो तो. आणि ही संकल्पना रोमी, हेलेनिक किंवा ग्रीक, यहुदी किंवा पर्शियन किंवा इजिप्शियन किंवा हिंदू धर्मीय बांधव किंवा बौद्ध धर्मीय बांधव, इस्लाम, सर्व 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 धर्मांमध्ये आहे त्यांच्या त्यांच्या पद्धतीने. कल किंवा काल अशी त्यांची संकल्पना आहे. म्हणून कल्प, कलयुग म्हणजे ही संकल्पना त्यांच्या वेगळ्या वेगळ्या जातात. कायरॉस, क्रॉनॉस म्हणजे काय फरक आहे? इथे जो शब्द आहे तो क्रोनॉस आहे, कायरॉस नाही आहे. ते समजणं गरजेचं आहे. स्वर्गाबद्दलही तसंच आहे की कायनॉस आहे, एइनॉस आहे. कशाबद्दल बोललं जात आहे? पण मराठीत भाषा मर्यादित आल्याने बहुतेक वेळेला एकच शब्द आलेला. तर ती आपली चूक नाही आणि दुसऱ्यांची पण चूक नाही, फक्त आपल्याला समजत नाही किंवा समजून दिलं जात नाही, म्हणून आपल्याला कळत नाही. तर ह्या शब्दांचं गांभीर्य जितकं आहे तितका त्याचा अर्थसुद्धा गूढ असतो. म्हणून त्याचा अध्ययनपूर्वक आपण लोकांना दिला पाहिजे. आणि का बरं आपल्या एसे चर्चेसने सांगितलं आहे की तुम्ही तुमच्या नोंदी टाकत जा, तुम्ही बोलत जा. तुमचं सर्व मेन ऑफिसमध्ये तुमचं सर्व बोलणं आम्ही ठेवतो, रेकॉर्ड करतो. आम्हाला समजेल, कधीतरी त्याच्यातून फार चांगल्या गोष्टी बाहेर निघतील. जे मला समजलं कदाचित ते तुम्हाला कळेल. ते माझ्यासाठी नाही आहे, हे तुमच्यासाठी आहे. परंतु बहुतेक बोलतात, असं सांगतात, आता अहवाल येतील की आम्ही इतक्या रविवार बोललो. आता तुमच्याकडे ऑडिओ रेकॉर्ड नाही, मग कसं म्हणणार तुम्ही बोललात? तुमच्याकडे व्हिडिओ करत नाही तुम्ही त्याच्यातही राहून जाता. तुम्ही PDF बनवत नाही, हस्तलिखित टाकत नाही, तर कसं काय समजेल की तुमचं बोलणं मूल्यवान असू शकतं? मला सुद्धा, कारण मी विद्यार्थी आहे, मी पवित्र शास्त्राचा शिक्षक माझ्या नेमणुकीने आहे, मी विद्यार्थी आहे. आणि म्हणून हे तुम्ही जेव्हा वाचाल, तुम्हाला काही नोंदी चांगल्या वाटल्या, काही आढळल्या, तर तुम्ही सुचवा. त्याचा उपयोग आपल्या सर्वांना होईल. आमच्याही ज्ञानात भर पडेल, तुमच्याही ज्ञानात भर पडेल. देव तुम्हाला आशीर्वाद देव. आणि पुढे आपण जरा रगडून याचा अभ्यास करू आणि बघूया की लेखक आपल्याला काय शिकवत आहे. थँक यू ऑल फॉर जॉईनिंग अस दिस मॉर्निंग, फॉर स्टडिंग टुगेदर द इंट्रोडक्टरी पार्ट ऑफ बुक ऑफ रेव्हलेशन. आय होप इन मराठी the Marathi speakers must have enjoyed it, and I hope that next time we'll try to help you in English as well if we find time. May God continue to bless you. May God bless your prayers during the Lent from today, and may God continue to hear and bless your prayers for us, for SA Churches Nandurbar in Maharashtra all the more. Thank you very much. धन्यवाद सर. आजच्या या सकाळी खरोखर मी प्रभूला धन्यवाद देतो.
आजच्या या प्रगटीकरणाच्या पुस्तकासाठी अतिशय महत्त्वाचं शिक्षण आज आम्हाला मिळालेलं आहे आदरणीय डॉक्टर रेव्हरंड ग्रॅडविन पाळकसाहेब यांच्याकडून, आणि ते आमच्यासाठी येणाऱ्या सर्व सेवेसाठी आशीर्वादित देखील आहे. आणि म्हणून पुन्हा एकदा उपस्थित आमच्यामध्ये जे प्रियजन आहे आदरणीय माननीय त्या सर्वांचे आजच्या या सकाळी बायबल स्टडीमध्ये आम्ही एस.ए. चर्चच्या वतीने आभार मानतो आणि प्रभूची स्तुती करतो. यावेळेस आम्ही प्रार्थना करणार आहोत. आज राखेचा बुधवार आहे. उपासनी प्रार्थनेचे दिवस सुरू झालेले आहे. येणाऱ्या दिवसामध्ये आम्ही दुःख सहनाचा आठवडा देखील आम्ही पाळणार आहोत. आणि त्याच्यानंतर एस.ए. चर्चच्या क्षेत्रामध्ये बाप्तिस्मे आहे त्यांच्यासाठी देखील आम्ही प्रार्थना करणार आहोत. येणारा मेळा आहे त्या मेळ्यासाठी देखील आम्ही प्रार्थना करणार आहोत. आणि येणाऱ्या सर्व एस.ए. चर्च अध्यक्ष आणि कार्यकारी कमिटी आणि सर्व जे सिनियर पाळक आहे, ऐकणारे सर्व देवाचे दास आहे, या सर्वांसाठी आम्ही आज विशेष प्रार्थना करणार आहोत. मी विनंती करतो की आदरणीय रेव्हरंड अनुप पाळक आमच्यामध्ये आहे, ते पुढे येतील आणि प्रार्थना करतील. त्याच्यानंतर माननीय रेव्हरंड ग्रॅडविन पाळकसाहेब हे आशीर्वाद देतील. हे दयाळू पित्या, आम्ही तुझी स्तुती करतो, कारण की ही पवित्र वचनं आम्हाला नेहमी प्रेरणा देतात व ही पवित्र वचनं आम्हाला कृती करण्यासाठी प्रोत्साहन देत असतात. प्रभू, ही वचनं आम्ही ऐकावीत, आम्ही त्याचं पालन करावं व त्याचं लागू करणं आमच्या जीवनासाठी करावं. देवबापा, ह्या सुंदर प्रकटीकरणाच्या अध्ययनासाठी आम्ही आभार मानतो. पाळकसाहेबांच्या सेवा कार्यासाठी आम्ही तुझी स्तुती करतो. पाळकसाहेबांना तू कृपा पुरवलीस व त्यांच्याकरवी आम्हाला या मौल्यवान विषयांवरती व जे महत्त्वपूर्ण मुद्दे त्यांनी आमच्यासमोर मांडलेले आहेत त्या मुद्द्यांवरती विचार करण्यासाठी तू आम्हाला शहाणपण दे, बुद्धी आणि ज्ञान दे व तुझ्या पवित्र आत्म्याची मोकळीक दे, कारण की ह्या गोष्टी समजून घेण्यासाठी तुझ्या पवित्र आत्म्याचं मार्गदर्शन आम्हाला हवं आहे. येथे जमलेले मंडळीचे वडीलजन, मंडळीचे पाळक सुवार्तिक, यासोबतच ऑनलाईन या अध्ययनाचा लाभ घेणारे आमचे बंधू आणि भगिनी सगळ्यांना दे बापा तुझी कृपा दे. व पुन्हा एक बार एस.ए.एमच्या या सेवा कार्यासाठी आमचे अध्यक्ष महोदय डॉक्टर राजेश बळवी यासोबतच या अध्ययनाची धुरा सांभाळून प्रत्येक गोष्ट बारकाईने आम्हाला शिकवत असताना डॉक्टर रेव्हरंडजी जयकर पाळक साहेबांना तुझी कृपा दे, अनुग्रह दे पित्या, व याद्वारे तुझा गौरव करून घे. आजच्या क्लाससाठी आम्ही तुझी उपकार स्तुती करतो दे बापा. प्रार्थना प्रभू येशूच्या नावाने मागतो म्हणून तो ऐक. आमेन. तुझे नाव पवित्र मानले जाऊ, तुझे राज्य येऊ, जसे स्वर्गात तसेच पृथ्वीवरही तुझ्या इच्छेप्रमाणे हो. आमची रोजची भाकर आज तो आम्हास दे, आणि जसे आम्ही आपल्या ऋणासरून सोडतो तसेच तो आमची ऋणे आम्हास सोड, आणि आम्हास परीक्षेत आणू नकोस, तर आम्हास वाईटापासून सोडीव, कारण की राज्य, सामर्थ्य आणि गौरव ही सर्व काळ तुझेच आहे. आमेन. आता आपल्या तारणाऱ्या प्रभू येशू ख्रिस्ताची कृपा, देवबापाची प्रीती आणि पवित्र आत्म्याची सहभागिता आपणा सर्व विश्वासणाऱ्यांबरोबर, देवाची मंडळी आणि इस्रायल राष्ट्रीयाबरोबर आणि आमच्या एस.ए. चर्चेसद्वारे सादर केलेल्या सेवा कार्यामध्ये भाग घेणाऱ्या व जडलेल्या सर्व भावा बहिणींबरोबर आता आणि सदा सुरकळ होत राहू. आमेन. आमेन. काही सूचना आणि विनंती आहे. सायंकाळी 6 ते 6:30 वाजता प्रार्थना मनन असणार आहे आणि त्या प्रार्थना मननमध्ये विशेष आपल्या सर्वांना प्रेमपूर्वक आमंत्रण आहे. थँक्यू. धन्यवाद.